आलो अंडुल्या भक्तांना मिरची लावायला. कायला टेन्शन घेता तुम्ही? तुम्ही सगळ्यांनी मिळूनच एक अनपढ आपल्या भारताच्या गादीवरती बसवला आणि त्याला महान वैज्ञानिक बनवलं. आपल्या देशावरती एलपीजीचं संकट येण्याआधीच साहेबांकडे एक नुस्खा होता, नालीमधून गॅस तयार करायचा. तर तो तुम्ही वापरा. पण सध्या भारत देशाची परिस्थिती खूप विदारक आहे. ठिकठिकाणी एलपीजी गॅस साठी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. एलपीजी नसल्यामुळे हॉटेल्स बंद होत आहेत. प्रोडक्शन, या भारत देशाचं प्रोडक्शन 50 ते 55% सध्या बंद झालंय. विचार करा तुम्ही, या भारत देशामध्ये जो काही एलपीजी लागतो त्याच्यापैकी 60% एलपीजी गॅस हा इम्पोर्ट होतो, म्हणजे बाहेर देशातून येतो. त्याच्यापैकी 90% गॅस हा हार्मोनच्या सामुद्रधुनीतून येतो आणि तीच आता बंद पडली आहे. आणि इथल्या सरकारकडे त्याच्यावरती कोणतंही सोल्युशन नाहीये. परवा दिवशी हेच सरकार म्हणलं होतं एलपीजी गॅसचा तुटवडा भासणार नाही, आणि 2 दिवसानंतरच तुम्हाला रांगाच्या रांगा दिसल्या. विचार करा तुम्ही, मुंबई सारख्या शहरांमधून, बेंगलोर सारख्या शहरांमधून, दिल्ली एनसीआर सारख्या शहरांमधून आतापर्यंत 20 ते 30% हॉटेल्स बंद झालेले आहेत. मग त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांवरती बेरोजगारीचं संकट आहे. आज मोरबी सारख्या टाइल्स हब मध्ये सध्या सगळं प्रोडक्शन बंद आहे. 1 लाखाच्या वर तिथं माणसं काम करतात. त्यांच्यावर बेरोजगारीची, तुरंत बेरोजगार व्हायची वेळ आली आहे. या भारत देशामध्ये जवळजवळ 1 करोड लोकांना आता सध्या लगेच्या लगेच बेरोजगार व्हायची वेळ आली आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त एलपीजी गॅस नसल्यामुळे. या भारत देशाचं नेतृत्व एका अनपढ, गवार आणि संसदेमध्ये जायला घाबरणाऱ्या पंतप्रधानाकडे असल्यानंतर हीच परिस्थिती उद्भवणार ना. हे लोकांना येड्यात काढून सत्तेमध्ये बसले आणि लोकांना मेटाकुटीला यायची वेळ आली फक्त आणि फक्त यांच्या धोरणांमुळे. एलपीजी गॅसच्या संकटामुळे संपूर्ण भारत देश मेटाकुटीला असताना आपले प्रधानमंत्री कोणत्या बिळात लपून बसलेत आपल्याला कोणालाच माहित नाही. संसदेचं कामकाज चालू आहे, पण हा माणूस संसदेत यायला पण घाबरतोय आणि वरतून म्हणतोय लोक अफवा पसरवतायत. अरे अफवा कसल्या? लाईनीच्या लाईनी लागल्या, सगळीकडे दिसतंय, तरी बी अफवाच म्हणत असाल तर तुम्ही फक्त आणि फक्त देशाला वेठीस धरण्याचं काम करत आहेत. आणि पुढच्या 2-4 दिवसामध्ये बघा तुम्ही, 1 करोडच्या वर भारतीय बेरोजगार होणार आहेत. आणि हे सगळं या मोगली सरकारच्या धोरणांमुळे झालं.